नमस्कार मित्रांनो आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संस्कृतीत सण, उत्सव आणि व्रतांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामध्येही आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी हा दिवस अत्यंत पवित्र, अलौकिक आणि भाग्याचा मानला जातो. यंदाची आषाढी एकादशी एकदम खास आहे, कारण या दिवशी अत्यंत दुर्मिळ असा ग्रहताऱ्यांचा शुभयोग जुळून येत आहे. शास्त्रांनुसार अशा अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ योगावर केलेली छोटीशी भक्ती किंवा एखादा सात्विक उपाय आपल्या जन्माजन्माचे दारिद्र्य आणि अडसर दूर करण्यासाठी पुरेसा ठरतो. अनेकदा आपण पाहतो की माणूस दिवसरात्र अहोरात्र कष्ट करतो. नोकरीत बढती मिळवण्यासाठी, व्यापारात यश मिळवण्यासाठी किंवा स्वतःचे नवीन पाऊल टाकण्यासाठी तो जीवाचं रान करतो. परंतु अनेकदा नशिबाची साथ लाभत नाही. कामात ऐनवेळी अडथळे येतात. हातात आलेला घास निसटतो. आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहतो आणि मानवी मन निराशेच्या गर्तेत ढकलले जाते. जर तुमच्या बाबतीतही असे काही घडत असेल, नोकरी मिळत नसेल, व्यवसायात सतत तोटा होत असेल किंवा कुटुंबावर सतत संकटाची सावली असेल, तर काळजी करू नका. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवीन सकारात्मक दिशा देण्यासाठीच तयार केला गेला आहे. आषाढी एकादशीच्या या अत्यंत मंगल प्रसंगी आपल्या घरातील तुळशी मातेजवळ केवळ एक पवित्र आणि सात्विक वस्तू श्रद्धेने ठेवल्यास भगवान श्रीहरी विष्णू आणि माता महालक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते. या एका उपायाने तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन समृद्धीचे नवे मार्ग खुले होतात. बंधू भगिनींनो, महाराष्ट्राच्या पावन भूमीला संतांची आणि भक्ताची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. आषाढी एकादशी म्हटली की डोळ्यांसमोर उभा राहतो तो वारकऱ्यांचा अथांग सागर. डोक्यावर तुळशी वृंदावने, हातात टाळ मृदुंग आणि मुखात ज्ञानोबा तुकाराम व विठ्ठलचा निनाद. लाखो वारकरी अनवाणी पायांनी उन्हातानाची पावसाची तमा न बाळगता शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पोहोचतात. या दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे वातावरण अत्यंत पवित्र आणि भक्तिमय बनलेले असते. मंदिरात हरिनामाचा गजर, भजन, कीर्तन आणि हरिपाठाचे सूर गुंजत असतात. या पवित्र वातावरणात एवढी ताकद असते की सामान्य माणसाच्या मनातील विकार आणि चिंता, ताणतणाव क्षणात नाहीसे होतात. आषाढ महिन्यात 2 एकादशी येतात. एक म्हणजे आषाढ शुक्ल पक्षातील आणि दुसरी म्हणजे आषाढ कृष्ण पक्षातील. यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आपण देवशयनी एकादशी म्हणतो. असे मानले जाते की या दिवसापासून भगवान श्री विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात आणि पुढील 4 महिने म्हणजेच चातुर्मास सुरू होतो. चातुर्मासाचा हा काळ आत्मचिंतन, जप तप, नामस्मरण, संयम आणि व्रतासाठी सर्वोत्तम मानला जातो. या काळात विश्वाचा कारभार सांभाळण्याचे कार्य ईश्वरी शक्ती वेगवेगळ्या रूपात करत असते. म्हणूनच या काळात जी व्यक्ती थोडे जरी पुण्यकर्म करते त्याला त्याच्या अनंत पटीने लाभ मिळतो. परंतु आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक युगात सर्वांनाच कडक उपवास करणे आणि मोठ्या पूजा अर्चा करणे शक्य होत नाही. मग अशा वेळी काय करावे? उपवास न करतानाही भगवान विठ्ठलाची आणि महालक्ष्मीची कृपा कशी प्राप्ती करावी, हे आपण पुढील भागात अत्यंत सविस्तर पाहणार आहोत. तुम्ही या आषाढी एकादशीला कोणता धार्मिक किंवा आध्यात्मिक संकल्प करणार आहात? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा एक कमेंट इतर अनेक भक्तांना प्रेरणा देऊ शकतो. मित्रांनो, जेव्हा एकादशी येते तेव्हा बहुतांश भक्तांच्या मनात उपवासाबाबत अनेक प्रश्न आणि शंका निर्माण होतात. एकादशीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे, यात काही शंका नाही. परंतु आजच्या काळात प्रत्येकाची शारीरिक क्षमता, दिनचर्या आणि आरोग्य एकसारखे नसते. अनेकदा वृद्धपकामुळे, लहान मुलांच्या अभ्यासाच्या तणावामुळे किंवा नोकरी व्यवसायातील शारीरिक कष्टांमुळे अनेक भक्तांना निरंकार किंवा कडक उपवास करणे शक्य होत नाही. काहींना वैद्यकीय कारणांमुळे वेळेवर औषधे घ्यावी लागतात, त्यामुळे त्यांना अन्नत्याग करणे अशक्य असते. अशा वेळी अनेक भाविक मनात प्रचंड गिल्ट बाळगतात. त्यांना वाटते की मी उपवास करू शकलो नाही, त्यामुळे मला ईश्वराची कृपा मिळणार नाही, माझी एकादशी वाया गेली का? जर तुमच्या मनातही कधी असा विचार आला असेल तर ही गोष्ट अगदी कान उघडून ऐका आणि मनावर कोरून ठेवा. भगवान श्री विष्णू किंवा पंढरीचा पांडुरंग हा कडक कर्मकांडाचा भुकेला नसून
तुमच्या मनातील भाव आणि श्रद्धेचा भुकेला आहे. भगवतीमध्ये श्रीकृष्णाने स्पष्ट म्हणले आहे की जो भक्त मला अत्यंत प्रेमाने शुद्ध मनाने एखादे पान, फूल किंवा फळ, केवळ पाण्याचा थेंबही अर्पण करतो, तो मी आनंदाने स्वीकारतो. ईश्वर तुमच्या पोटाची भूक पाहत नाही, तर तुमच्या अंतःकरणातील भक्ताची तहान पाहतो. म्हणूनच जर आरोग्याच्या कारणास्तव तुम्हाला कडक उपवास करता आला नाही तर अजिबात निराश होऊ नका. उपवास करणे म्हणजेच केवळ अन्न न खाणे नव्हे, तर आपल्या मनातील वाईट विचार, मत्सर, राग आणि कामक्रोध यांचा त्याग करणे हा खरा उपवास आहे. आज जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो विशेषतः अशाच लोकांसाठी वरदान ठरणार आहे जे कडक उपवास करू शकत नाहीत, परंतु ज्यांच्या मनात भगवंताविषयी असीम श्रद्धा आहे. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटत असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. तुमचा एक लाईक आम्हाला अशाच नवनवीन आणि मौलिक विषयांवर व्हिडिओ बनवण्यासाठी मोठे प्रोत्साहन देतो. हा सोपा आणि सात्विक उपाय तुळशी मातेशी संबंधित आहे. यासाठी तुम्हाला कोणतीही महागडी सामग्री खरेदी करण्याची गरज नाही ना खूप मोठा वेळ घालवण्याची गरज आहे. केवळ काही मिनिटांची अत्यंत सोपी पण अत्यंत फलदायी सेवा तुम्हाला करायची आहे. चला तर मग जाणून घेऊया तुळशी मातेचे अलौकिक महत्त्व आणि या उपायाची पार्श्वभूमी. सनातन धर्मात तुळशीच्या रोपाला केवळ एक वनस्पती मानले जात नाही, तर तिला साक्षात माता आणि लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. शास्त्रामध्ये तुळशीला वृंदा, विष्णुप्रिया, हरिप्रिया आणि मोक्षदा अशा अनेक पवित्र नावांनी संबोधित केले आहे. भगवान श्री विष्णूंची कोणतीही पूजा, नैवेद्य किंवा आराधना तुळशीपत्राशिवाय पूर्ण मानलीच जात नाही. अगदी पंढरपूरच्या विठुरायाला तुळशीची माळ आणि तुळशीचे पान वाहिल्याशिवाय भक्तांचे समाधान होत नाही. असे म्हणले जाते की घरात तुळशीचे रोप हिरवेगार आणि प्रसन्न असते. त्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जेचा वास राहत नाही. तुळशीच्या वनस्पतीत नैसर्गिकरित्या अफाट सकारात्मक ऊर्जा आणि निर्माण करण्याची ताकद असते. एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करण्याचे महत्त्व 100 पटीने वाढते, कारण एकादशी ही भगवान विष्णूंची प्रिय आहे आणि तुळशी ही त्यांची परमप्रिय आहे. जेव्हा आपण एकादशीला तुळशीपाशी दिवा लावतो, नामस्मरण करतो किंवा विशिष्ट सात्विक वस्तू अर्पण करतो, तेव्हा त्याचा थेट प्रभाव आपल्या घरातील वास्तुदोषावर आणि मानसिक शांततेवर पडतो. शास्त्रानुसार तुळशीच्या मुळांमध्ये सर्व तीर्थक्षेत्रांचा वास असतो. तिच्या खोडात देवतांचा वास असतो आणि तिच्या पानांमध्ये साक्षात श्री हरी विष्णूंचा निवास असतो. म्हणूनच आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर तुळशीची केलेली छोटीशी सेवा देखील तुमच्या जन्माजन्माचा दारिद्र्याचा नाश करू शकते. तुळशी मातेच्या कृपेने घरातील वास्तुदोष निवारण होतात, कुटुंबातील सदस्यांमधील भांडणे मिटतात आणि अडकलेले पैसे किंवा नोकरी अडचणी दूर होतात. मित्रांनो, तुमच्या घरात तुळशीचे रोप आहे का? तुम्ही रोज तुळशीला जल अर्पण करता का? कमेंटमध्ये जय तुळशी माता किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, जेणेकरून ईश्वरी आशीर्वाद तुमच्यासोबत कायम राहील. कुठलेही धार्मिक कार्य करताना किंवा आध्यात्मिक उपाय करताना शुद्धता आणि पद्धत खूप महत्त्वाची असते. जर आपली पूर्वतयारी योग्य असेल तर उपायाचे फळ त्वरित आणि पूर्ण क्षमतेने मिळते. आषाढी एकादशीच्या दिवशी हा विशेष उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी उठल्यापासून काही सोप्या नियमांचे पालन करायचे आहे. पहिलं म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर जागरण आणि प्रातस्मरण. एकादशीच्या दिवशी शक्यतो सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. उठल्या उठल्या सर्वप्रथम दोन्ही हातांच्या तळहातांचे दर्शन घ्या आणि भगवान श्री विठ्ठल व तुळशी मातेचे स्मरण करा. मनात अत्यंत नम्रतेने ही प्रार्थना करा, हे भगवंता, आजचा हा पावन दिवस मला लाभला आहे. माझ्याकडून आजच्या दिवशी उत्तम सेवा आणि भक्ती घडू दे. दुसरा नियम म्हणजे स्नान आणि मानसिक शुद्धता. त्यानंतर आपले नित्यकर्म आटोपून स्वच्छ स्नान करा. आषाढी एकादशीच्या दिवशी स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल किंवा पवित्र नदीचे पाणी टाकणे अत्यंत शुभ मानले जाते. जर गंगाजल उपलब्ध नसेल तर साध्या स्वच्छ पाण्याने स्नान करताना मनामध्ये सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करा. स्नानानंतर स्वच्छ धुतलेले आणि शक्यतो फिकट पिवळ्या, पांढऱ्या किंवा लाल रंगाची वस्त्र परिधान करा. एकादशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कापड वापरणे टाळावे. तिसरा नियम म्हणजे देवघरातील नित्यपूजा. स्नानानंतर प्रथम आपल्या देवघरातील सर्व देवी देवतांची नित्यपूजा करा. भगवान श्री विष्णू, श्री विठ्ठल किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला, प्रतिमेला तुळशीपत्र किंवा पिवळी फुले अर्पण करा.
पिवळा रंग भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर धूप दीप आणि अगरबत्ती लावून घरातील वातावरण सुगंधित आणि प्रसन्न करा. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती तुमच्या मित्रपरिवारासाठीही फायदेशीर ठरू शकते तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत व्हॉट्सअपला शेअर करायला विसरू नका. ज्ञान वाटल्याने नेहमी वाढते. पूजा करताना मनामध्ये पूर्ण शांतता ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणाबद्दल वाईट विचार मनात आणू नका, कारण शुद्ध अंतःकरणाने केलेली पूजाच ईश्वरापर्यंत पोचते. बंधू भगिनींनो, आता आपण उपायाच्या प्रत्यक्ष कृतीकडे वळत आहोत. हा भाग अत्यंत लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या, जेणेकरून उपायात कोणतीही चूक होणार नाही. पहिला टप्पा म्हणजे दिव्याची तयारी. या उपायासाठी तुम्हाला मातीचा एक नवीन किंवा स्वच्छ धुतलेला दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचे तूप घाला. तूप उपलब्ध नसेल तर तिळाचे तेल वापरू शकता. आता त्या दिव्यामध्ये कापसाची दुहेरी वात ठेवा. दुहेरी वात म्हणजे 2 वाती एकत्र करून केलेली वात. या वातीला थोडेसे हळद आणि कुंकू लावा. जर तुमच्याकडे लाल पिवळ्या रंगाचा रक्षासूत्र असेल तर त्याचा छोटा तुकडा वाटीत वापरला तरी चालेल. दुसरा टप्पा, स्वस्तिक आणि दिव्याची स्थापना. एक स्वच्छ ताटली घ्या. त्या ताटातील कुंकवाने एका हळदीने सुंदर स्वस्तिक काढा. स्वस्तिक हे विघ्नहर्ता गणेश आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या स्वस्तिकावर थोड्या अक्षता ठेवा आणि त्यावर प्रज्वलित केलेला तो दिवा ठेवा. तिसरा टप्पा, तुळशीजवळ ठेवण्याची मुख्य वस्तू. आता आपण त्या मुख्य वस्तूविषयी बोलणार आहोत, जी या एकादशीला तुळशीसमोर ठेवायची आहे. ती वस्तू म्हणजे साक्षात भगवान विष्णूंचे प्रतीक असणारा शालिग्राम शिळा. होय मित्रांनो, शालिग्राम हा केवळ एक दगड नाही, तर तो साक्षात भगवान श्री विष्णूंचा जलमय आणि पाषाणमय अवतार मानला जातो. आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशी वृंदावनात शालिग्राम स्थापित करून त्याची पूजा केल्यास साक्षात श्री विष्णू आणि महालक्ष्मी तुमच्या घरात निवास करतात. मित्रांनो, अशा सखोल आणि शास्त्रोक्त धार्मिक उपायांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सहकार्यामुळे आम्ही असा मौल्यवान मजकूर तुमच्यापर्यंत आणू शकतो. जर तुमच्याकडे आधीपासूनच शालिग्राम असेल तर तो वापरा. जर नसेल तर पूजेच्या दुकानातून लहान आकाराचा शालिग्राम सहज मिळतो. शालिग्राम सर्वप्रथम थोड्या कच्च्या दुधाने आणि नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून पुसून घ्या. त्यानंतर अत्यंत आदराने आणि भक्तिभावाने तो शालिग्राम तुळशीच्या कुंडीत किंवा वृंदावनापाशी स्थापित करा. शालिग्रामला हळदी कुंकू आणि अक्षता वाहा. तुळशी मातेलाही हळद कुंकू वाहा. हा उपाय करताना मनात हाच भाव ठेवा की साक्षात श्री विठ्ठल रुक्मिणी तुमच्या अंगणात आणि घरात विराजमान झाले आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर आणि शालिग्राम स्थापित केल्यानंतर उपायाची पुढची पायरी म्हणजे तुळशी मातेला प्रदक्षिणा घालणे आणि मंत्रजप करणे. तुळशीसमोर दोन्ही हात जोडून शांतपणे उभे राहा. डोळे मिटून पंढरपूरच्या विठुरायाचे रूप डोळ्यांसमोर आणा. आता तुळशीभोवती 11 किंवा 21 प्रदक्षिणा घाला. जर जागेची अडचण असेल तर तुळशीसमोर उभे राहून स्वतःभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 11 वेळा फिरा. प्रत्येक प्रदक्षिणा घालताना मुखात किंवा मनात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री विठ्ठल रखुमाई या मंत्राचा निरंतर जप करा. हा जप अतिशय शांततेने आणि स्पष्ट उच्चाराने करा. घाईघाईने प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येक पावलासोबत तुमच्या मनातील चिंता, ताणतणाव आणि नकारात्मकता गळून पडत आहे असा भाव ठेवा. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर तुळशी मातेसमोर आणि शालिग्राम शिळेसमोर नतमस्तक व्हा. दोन्ही हात जोडून तुमच्या मनातील इच्छा प्रकट करा. प्रार्थना करा, हे भगवंता, हे तुळशी माते, माझ्या नोकरीतील, व्यवसायातील, घरातील सर्व अडथळे दूर कर. माझ्या कुटुंबात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभू दे. माझ्याकडून कळत नकळत झालेल्या चुका क्षमा कर आणि तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम ठेव. अशा प्रकारे अत्यंत साध्या पण प्रभावी पद्धतीने ही पूजा संपन्न होते. परंतु या पूजेमागे एक अत्यंत सुंदर पौराणिक कथा दडली आहे. तुळशी आणि शालिग्राम यांचा एकत्र पूजा करण्याचा नियम का बनला हे आपण आत्ता पाहूयात. पौराणिक कथेनुसार पूर्वजन्मी तुळशी ही वृंदा नावाची एक अत्यंत पतिव्रता आणि परम वैष्णव स्त्री होती. ती भगवान श्री विष्णूंची निस्सीम भक्त होती. तिच्या पतिव्रता धर्माचा प्रभावामुळे आणि तपश्चर्येमुळे तिचा पती जालंधर अत्यंत शक्तिशाली बनला होता. परंतु कालांतराने देव आणि दानवाच्या युद्धात विश्वाच्या कल्याणासाठी भगवान विष्णूंना वृंदाचा पतिव्रता धर्म भंग करावा लागला. जेव्हा वृंदेला ही गोष्ट समजली तेव्हा क्रोधाच्या भरात तिने भगवान विष्णूंचा दगड होण्याला शाप दिला. भगवंताने आपल्या भक्ताचा शाप शिरसावद्य मानला
आणि ते शालिग्राम नावाच्या काळ्या पाषाणात स्वरूपात झाले. परंतु जेव्हा वृंदेला भगवंताच्या लीलांचे रहस्य समजले, सत्य समजले, तेव्हा तिने स्वतःला अग्नीत समर्पित केले. तिच्या भस्मराशीतून एक अत्यंत पवित्र वनस्पती उगवली, जिला आपण तुळशी म्हणतो. भगवान विष्णूंनी वृंदेच्या भक्तीचा आणि त्याचाच मान राखण्यासाठी तिला वरदान दिले की हे वृंदे, तुझ्याशिवाय माझी कोणतीही पूजा पूर्ण होणार नाही. मी शालिग्राम रूपात सदा तुझ्या सोबत राहील. आणि जे भक्त एकादशीला किंवा शुभयोगावर तुळशी किंवा शालिग्रामची पूजा एकत्र करतील त्यांना माझा वैकुंठ लोकांची आणि असीम समृद्धीची प्राप्त होईल. तेव्हापासून एकादशीच्या दिवशी तुळशी आणि शालिग्राम यांची संयुक्त पूजा करण्याची महान परंपरा सुरू झाली आहे. या कथेमागील आध्यात्मिक संदेश अतिशय सुंदर आहे. भक्तीमध्ये अहंकार नसावा, तर समर्पण असावे. जेव्हा आपण ईश्वराला पूर्णपणे शरण जातो, तेव्हा ईश्वर स्वतः आपल्या अधीन होतो. मित्रांनो, धार्मिक उपाय करताना काही नियम आणि सावधानता बाळगणे अतिशय आवश्यक असते. अनेकदा लोक खूप श्रद्धेने पूजा करतात, परंतु नकळत काही चुका करतात, ज्यामुळे उपायाचे पूर्ण फळ मिळत नाही. म्हणून खालील गोष्टी विशेष लक्षात ठेवा. पहिली म्हणजे तुळशीपत्र तोडण्याचे नियम. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने अजिबात तोडू नका. जर तुम्हाला पूजेसाठी किंवा नैवेद्यासाठी तुळशीपत्र हवी आहे, तर ते एकादशीच्या आदल्या दिवशी तोडा. जर आदल्या दिवशी तोडणे शक्य झाले नसेल, तर तुळशीच्या कुंडीत स्वतःहून खाली पडलेली, सुकलेली किंवा गळलेली पाने स्वच्छ धुवून पूजेत वापरावी. तुळशीला स्पर्श आणि जल अर्पण करायची पद्धत. एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला जास्त पाणी घालू नये. शालिग्राम हा अत्यंत पवित्र मानला जातो. पूजेनंतर जर तुमच्याकडे घरात शालिग्राम ठेवण्याची योग्य व्यवस्था नसेल, तर पूजा संपल्यावर काही तासांनी तो शालिग्राम पूजेच्या ताटलीसह आदराने उचलून आपल्या घरातील मुख्य देवघरात स्थापित करा. एकादशीच्या दिवशी घरात पूर्णपणे सात्विक वातावरण असावे. त्या दिवशी मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण याचा पूर्ण त्याग करावा. बंधू भगिनींनो, आषाढी एकादशी हा केवळ एक सण आणि व्रत नाही, तर ती आपल्या मनाला शुद्ध करण्याची, ईश्वराशी जोडण्याची आणि आयुष्यात नवीन सकारात्मक ऊर्जेचा संचार करण्याची एक सुवर्ण संधी आहे. भगवान पंढरीनाथ आणि माता महालक्ष्मीची ही कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या नोकरीवर सदैव राहो. तुमच्या घरातील दारिद्र्य, आजारपण आणि अडचणी दूर होऊन घरात सुखशांती, समाधान आणि उदंड ऐश्वर्य नांदो. हीच विठुराया चरणी प्रार्थना.